वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटची अत्यंत दुरावस्था झाली असून मार्केट परिसरात हाकणदारी, घाण आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गणेश इंगोले यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात महात्मा फुले भाजी मार्केटमधील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले। मार्केटच्या प्रवेश कमानीवर अनेक वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आलेली नाही। परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। याशिवाय मार्केटमधील जिना पडलेला असून स्लॅबही धोकादायक अवस्थेत आहे। ग्राहकांच्या ये-जा करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिलरमधील लोखंडी खांब चोरीला गेल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। या सर्व बाबींवर वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे। 7 दिवसाच्या आत महात्मा फुले भाजी मार्केटमधील समस्या सोडवून परिसर हागणदारी मुक्त व स्वच्छ करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गणेश इंगोले यांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।